रत्नागिरीमध्ये बिबट्याच्या बछड्याला जगवण्याची वनविभागाची धडपड सुरू आहे। 18 दिवसांपासून हा बछडा बिबट्याचा खरं तर हा बछडा आईपासून दुरावल्याचं चित्र आहे। लांजा वनविभागाकडून या बिबट्याच्या पिल्ल्याची कशी काळजी घेतली जाते याबाबत तेथील अधिकाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी। लांजा तालुक्यातील पुनस संसारे फाटे या ठिकाणी बिबट्याचं एक पिल्लू या ठिकाणी वनविभागाला आढळलं आणि तात्काळ वनविभागाने बिबट्याचं पिल्लू जे आहे ताब्यात घेतलं। सध्या आपण पाहू शकतो की लांजा वनविभागाचे हे सर्व कर्मचारी या बिबट्याच्या पिल्लूची या ठिकाणी देखरेख करत आहेत। सातत्याने मादीची बिबट्याच्या पिल्लाची भेट घालून देण्यासाठी वनविभागाने अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु मादी आपला पिल्लाला घेण्यासाठी न आल्यामुळे ही संपूर्ण जबाबदारी सध्या वनविभाग या ठिकाणी पार पाडताना दिसत आहेत। पद्धतीची सांभाळ आपण सध्या या ठिकाणी करताय। माननीय विभागीय वनाधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती देसाई मॅडम यांनी तात्काळ वन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी निखिल बनगर यांना लांजा येथे पाचारण केले। पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत त्याची तपासणी करून पुन्हा पुनर्भेटीसाठी ठेवण्यात आले। त्यानंतर आज 18 दिवस सलग बिबट्याचे पिल्लू हे आईच्या पुनर्भेटीसाठी वन विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यांची भेट होईलच। तसेच थर्मल ड्रोनद्वारे बिबट्याच्या मादीचा अस्तित्व कुठे आहे अगर कसे याचाही प्रयत्न आम्ही करत आहोत। या असे वन विभागाचे शर्थीचे प्रयत्न बिबट्याचे पिल्लू हे आईला पुनर्भेटीसाठी प्रयत्न चालू आहे। दिवसातून 4 टाइम त्याला दूध द्यावं लागतं बॉटलद्वारे आणि नॅचरल जे काही सप्लिमेंट वगैरे असतील नॅचरल जितकं होता येईल तेवढं नॅचरल देतो आणि जे काय असेल ते डॉक्टरच्या इन्स्ट्रक्शन्सद्वारे देतो आम्ही। लोकशाही मराठीसाठी राहुल वर्दे, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।